नमस्कार शिक्षकांनो, प्राधान्यक्रम वाढलेत पाहिले ना तुम्ही। 20 जानेवारी 2026चा GR त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि फायनली प्राधान्यक्रम 100 मध्ये आपल्याला खेळायचा आहे विदाउट इंटरव्ह्यू राऊंडसाठी। आणि अर्थातच याच्या संदर्भातलं पत्र 2 एप्रिल 2026 रोजी निघालेलं आहे। कालच मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने मंत्रालयामध्ये जाऊन याच्या संदर्भातला फॉलोअप घेतला होता। अधिकृत रजिस्टर्ड पवित्र पोर्टलवरती आकडेवारी सुद्धा आपल्यासमोर आलेली आहे आणि लवकरच शिक्षक भरतीला पुन्हा एकदा मुहूर्तमेढ ओढली जाते। हे प्राधान्यक्रम जे 100 झालेले आहेत त्याचा फायदा कसा होणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50च आहेत, ते खरंच तोटादायक आहे का, किंवा याचा किती % मध्ये फायदा आहे नव्हे, तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि कोणत्या उमेदवारांचं मेरिट, कोणत्या उमेदवारांचे गुण या पसंतीक्रमासाठी सेफ आहेत याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने शिवरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून दादा भुसे यांची भेट घेतलीच आहे आंदोलनाच्या दरम्यान। तुमच्या पुढे सर्व इतिहास आहे। ट्विटरला बालुशा माने, इंस्टाग्राम, फेसबुक कुठेही सर्च करा, सर्व आपण रेफरन्स दिलेले आहेत। फक्त एकच सांगायचं की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही। आणि मित्रांनो गनिमी कावा कसा त्याचं एक उदाहरण आपण पाहतोय की पसंतीक्रम वाढलेले आहेत, पण एक महत्त्वाची गोष्ट, या पसंतीक्रमाचा कोणाला फायदा होणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। जे उमेदवार ऑलरेडी मेरिटोरियस आहेत त्यांचं काय, किंवा जे उमेदवार 140 ते 100 पर्यंत आहेत किंवा 2 डिजिट पर्यंत आहे त्यांचा यांना फायदा होणार आहे का। कारण मित्रांनो प्रत्येकच गोष्ट बोलायची नसते, काही गोष्टी इंटरनली आपल्यापर्यंत येतात, जसे की तुमच्या माहितीप्रमाणे गुप्तसूत्र आपली गुप्तसूत्र असतात, आपली विश्वसनीय सूत्र असतात। आणि याचसाठी 2 डिजिट पर्यंत जेव्हा मेरिट येणार आहे, जेव्हा आम्ही असं छाती ठोकपणे सांगतो आणि शिक्षक भरती डिसेंबर पर्यंत होणार नाही किंवा बऱ्या प्रकारे शिक्षक भरती संदर्भाच्या जागा येणार नाही असे निगेटिव्हिटी पसरवणारे बरेच लोक तुम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटतील। फक्त आशेचा किरण आम्ही तुम्हाला दाखवतोय, कारण मित्रांनो ते तुमचं नशीब आहे। तुमचं नशीब ना कोणी बदलू शकत नाही, फक्त त्याला साथ आमची आहे। आणि याचसाठी मित्रांनो टीचर्स हेल्पलाईन ज्यांनी जॉईन केलेली आहे त्यांच्यासाठी बल्ले बल्ले असणार आहे। आता तुमची मित्रांनो काळजी करू नका, कारण आता मात्र तुम्हाला अजून एक चांगला प्लॅटफॉर्म, जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊन मिळालेली आहे। त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयाच। आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। आणि मित्रांनो हो, अर्थातच तुम्हाला शिक्षक व्हायचंय आणि हा इतका सहजासहजी प्रवास सोपा नसतो। आज बोलताना, एनर्जेटिक बोलताना, तुम्हाला मोटिवेशन करताना, अगदी जेव्हा तुम्हाला कोणी काही यूट्यूबर्स असतील, स्कॅनरवाले बाबा असतील, जाणून बजून मुद्दाम दाखवणारे न दाखवणारे आंदोलन करते असतील, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलासा देणारी एखादा छोटासा तुमचा कोणताही आयुष्यातील पार्ट असेल, किंवा तुमच्यासाठी छोटीशी आशा घेऊन येणारी शिवनिटी फाउंडेशन असेल, मित्रांनो प्रत्येकाचंही यश आहे बरं का, प्रत्येकाचं यश आहे। आणि अर्थातच हे यश केवळ तुमच्या मिळालेलं आहे कारण तुम्हाला वाटत होतं असं व्हायला हवं। जे उमेदवार जास्त वर्गासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी हे वरदान ठरलेलं आहे। मित्रांनो अशाच ऑथेंटिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करून लाईक करायला विसरायचं नाहीये, कारण इथंच तुम्हाला मिळेल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन। मित्रमैत्रिणींना 2 एप्रिल 2026चा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार तुम्ही जे झालेले जे बदल जे पाहत आहात ते विथ इंटरव्ह्यूसाठी जे प्राधान्यक्रम आहेत ते वेगवेगळ्या राऊंडसाठी। बघा मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टलवरती आता लवकरच सुरू होते। पोर्टलवरती टॅब सुद्धा सुरू होणार आहे जाहिरातीसाठी। फक्त तुम्ही बघतच राहाल, ज्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ना लवकर भरती होणार नाही त्यांच्यासाठी मात्र हे नक्की शेअर करा। याच्यासाठी शेअर करा मित्रांनो, कारण खूप निगेटिव्हिटी पसरवली जाते आणि त्याचा आपल्याला ठासून विरोध आहे। जून पर्यंत ही शिक्षक भरती जो उमेदवार आहे तो शाळेवरती जायला पाहिजे, किंबहुना त्यांची प्रोसेस तरी सुरू व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि शब्द दिलाय मित्रांनो। तुम्ही वाट पाहत राहाल, दिल्ली दूर नाहीये, फक्त बघतच राहा मित्रांनो। सध्या एप्रिल महिना आहे, मे आणि जून हार्डली 2 महिन्यात, तोपर्यंत तर तुम्हाला अशाच ऑथेंटिक माहितीसाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। फ्रँकली स्पीकिंग जे हे 20
जानेवारी 2026ला जो काही शासन निर्णय आला त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याचा विरोध सुद्धा केला होता. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून 21 जानेवारीला मी स्वतः मंत्रालयामध्ये आमच्या टीमच्या माध्यमातून गेलो आणि तुम्ही पाहिलेलं असेल की त्याच्यावरती जे काही आपण गनिमी कावा केलेला आहे ते लेटर नुकतंच मी आज पब्लिश केलं. इतके दिवस पब्लिश केलं नव्हतं, त्याचं कारणच तसं होतं. कधी तर नंतर आपण या विषयावरती नंतर बोलू. मुद्द्याच्या विषयावरती येऊयात मित्रांनो. सध्या जे प्राधान्यक्रम आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 100 देण्यात येणार आहेत आणि विथ इंटरव्ह्यूसाठी मात्र तुम्हाला 50च प्राधान्य. नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली महत्त्वाची गुड न्यूज आणि 3च उमेदवार पाठवले तुमच्या आमच्या सर्वांच्या लढ्याला प्रचंड यश म्हणजे सुद्धा नाहीये. 100चा खेळ सुरू झालेला आहे पसंती क्रमाचा. विदाऊट प्राधान्यक्रम इंटरव्ह्यूच्या राऊंड मध्ये मित्रांनो 2 एप्रिल 2026 रोजी पत्रक निघालेलं आहे आणि जसं आपण पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो या संदर्भात निगेटिव्ह बोलू द्या, पूर्णतः दुर्लक्ष करा. तुम्हाला शिक्षक व्हायचंय, सर्व पदाधिकारी शिवयुनिटी आम्हाला बघायचं. सांगितलं होतं की जे 100% मित्रांनो 100 पसंतीक्रम वाढलेले आहेत विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये. मुलाखती शिवाय राऊंड मध्ये आणि मुलाखती राऊंड मध्ये 50च ठेवण्यात आलेले आहेत कारण त्या राऊंड साठी एका जागेसाठी 3च उमेदवार फक्त पाठवण्यात येणार आहेत. शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण लढा उभारलेला होता 20 जानेवारीला हे पत्रक निघालं होतं. 50च पसंतीक्रम 21 जानेवारीला मंत्रालयामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतः मी ऍडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने आपली सर्व टीम यांनी ते पाठपुरावा केला. 22 जानेवारीला आयुक्त कार्यालयातून अहवाल मागवला आणि गेल्या आठवड्यामध्ये तो अहवाल मंत्रालयात आलेला आहे आणि काल मंत्रालयात त्याच्यासाठी वाढवलेले जे काही भेट घेतली होती ते तुम्ही पाहिलंच असेल लाईव्हच्या माध्यमातून. आणि आता मात्र तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न मात्र संस्था दिलासा मिळालेला आहे. पूर्ण 100% होणार आहे कारण आता 100 मध्ये तुम्हाला खेळायचं आहे. तुम्हाला याच्याबद्दल जो काही न्याय मिळणार आहे तो असा असणार आहे की जर एखादा उमेदवार DED, MAd, BPEd या सर्वच वर्गासाठी जर पात्र असला तर त्याला लिमिटेड प्राधान्यक्रम मिळत होते आणि तिथे त्याला यश मिळत नव्हतं. मित्रांनो कोणताही स्कॅनर न फिरवता कोणालाही त्रास न देता आपण हा लढा डोक्याने नव्हे तर गनिमी काव्याने जिंकलेला आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारातून जेव्हा आपण काम करतो ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्याला मिळणारच आहे आणि तुम्ही काय पाहत आहात. येणाऱ्या काळामध्ये 2 डिजिट वरती मेरिट येणार आहे. व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि 100% अशीच तुमची साथ असू द्या. आपल्या चॅनल वरती सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचायला हवाच. फायदा फक्त मेरिटोरियस आहे त्यांना होणार आहे, बाकीच्यांना त्याचा इतकासा फायदा होणार आहे. तो सुद्धा आपल्या जिल्ह्यात येण्यासाठी कारण मेरिटोरियस आहे तो लागणारच होता. शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये होते. आता जाहिराती सुरू होतील एप्रिल महिन्यामध्ये आणि जाहिराती पोर्टलवरती अपलोड झाल्यावरती अर्थातच नंतर जेव्हा प्राधान्यक्रम सुरू होतील तेव्हा मात्र तुमची कसरत अजून संपलेली नाहीये. त्यामुळे याचा इतकासा फायदा झालेला नाहीये पण 100% जे मेरिटोरियस आहे याचा मात्र त्यांना फायदा झालेला आहे. परंतु त्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवे सर्वांपर्यंत शेअर करा. किती मेरिटोरियस असला ना तर तुमचं सिलेक्शन 50च्या आतमध्येच होणार आहे. त्यामुळे ते 50 देत असताना तुमचाच नंबर तिथं कसा लागेल हा एक महत्वाचा कस तुम्हाला द्यायचा आहे. आणि विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये अर्थातच मुलाखतीसह राऊंड मध्ये इथं मात्र जे कमी मार्क्सवाले उमेदवार आहेत त्यांना सुद्धा संधी नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे इथले प्राधान्यक्रम वाढले नाही ते सुद्धा जमेची बाजू आहे. जे उमेदवार 140 बिलो आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं झालं की इथं पसंतीक्रम वाढलेले नाहीत. इथं पसंतीक्रम लिमिटेडच आहे जे 50 होते आणि याच्यामध्ये बदल व्हायला नको. कारण मित्रांनो शिक्षक भरती साठी बरेच उमेदवार आहेत ते बऱ्याच ठिकाणी जॉब करत असतात आणि मात्र जे कमी मार्क्सवाले आहेत ते तसेच राहतात. त्यांनाही याच्यामध्ये संधी मिळेल. 2 डिजिट पर्यंत मेरिट येणार आहे. आपण सांगितलंय नक्की येईल मित्रांनो. तुमच्या आशीर्वादाने एवढा कॉन्फिडन्स बोलायला येतोय ना कारण आम्ही ग्राउंडवरती काम करतोय आणि तुम्ही ते पाहताय. तुम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहात. बरे पसंतीक्रम आहेत. त्याच्यामध्ये जो शासन निर्णय होता जो ऑलरेडी पहिल्यांदा जो काही 20 जानेवारी 2026ला मगाशी सांगितल्याप्रमाणे तो त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, अमेंडमेंट केलेली आहे आणि त्याच्यानुसार हे पसंतीक्रम तुम्हाला लॉक करण्यात येणार आहेत. त्याच्या संदर्भातली मुलाखतीसह सुद्धा जी काही
सध्याची नियमावली आहे ती सुद्धा नुकतीच पब्लिक झालेली आहे, ती सुद्धा आपण तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत. परंतु सध्या अजून राऊंड सुरू होते, त्याच्यामुळे आपण सध्या त्याची सुद्धा वाट पाहतोय. मित्रमैत्रिणी, हा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, किंवा तुम्ही आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला हा शासन निर्णय जसाच्या तसा पाहायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण विथ इंटरव्ह्यूचा विचार करतो, विदाऊट इंटरव्ह्यूचा विचार करतो आणि तुमचं सिलेक्शन कसं होईल याचा विचार करत असताना तुमच्यामध्ये अजूनही तुमची कसरत संपलेली नाहीये, कारण मित्रांनो लढाई अजून थांबलेलीच नाहीये. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला हे फक्त व्यवस्थित द्यायचं कसं हे समजलं पाहिजे. 100 मध्ये 1 नंबर कसा आपला येईल. एकच नोकरी हवी ना तुम्हाला, नोकरीसाठी भाकरीसाठी हा जो संघर्ष आहे ना तो नक्की पूर्णत्वास जाईल. आणि याचा जो फायदा आहे फायनली जो काही मेरिटोरियस आहे त्यांना झालेला आहे आणि त्यांना होणारच होता. ते पहिल्यापासून सेफ होते, आजही होते, काल होते. शालेय शिक्षण विभागानं जी काही मागणी करतात त्यांना फक्त थोडंसं शांत करण्यासाठी हे पत्र काढलेलं आहे, हे सुद्धा मी स्वतः ॲडमिट करते. पण हे गरजेचं होतं. जे मेरिटोरियस आहेत त्यांना मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी किंवा जे गुणवत्ताधारक आहेत त्यांना मात्र इथं न्याय मिळालाच हवा होता. जे गुणवत्ताधारक नाही आहेत त्यांच्यासाठी आपण आहोतच ना. कारण कसं आहे मित्रांनो, सध्या लक्षात घ्या, हे जे 2 फेजमध्ये भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये भरती होत असताना पूर्णतः हे राऊंड होतील. त्याच्यामध्ये पहिला राऊंड होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड. आता हे राऊंड एकत्रित लावले जातील का याच्या संदर्भात सध्या प्रयत्न चालू आहेत. ज्या दिवशी VC चालू होती मंत्रालयामध्ये, टेलिग्रामवरती रात्री मेसेज टाकला होता, त्या दिवशी रात्री 9:30 वाजता ती VC संपली आणि त्याच्यानंतर हे 2 GR येतील. तेव्हाच सांगितलं होतं ऑलरेडी 2 GR आलेले आहेत. फक्त एक क्रीडा शिक्षकांचा राहिलेला आहे, कला क्रीडा कार्यानुभव. त्यांच्यासाठी TET बंधनकारक करायची की नाही याच्यावरती शिक्कामोर्तब होते. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना एक्झेम्पशन द्यायला सांगितलेलं आहे, कारण एक उमेदवारच फार कमी आहेत. पाहूयात आपली ही सुद्धा मागणी मान्य होईल आणि ती मान्य होण्याच्या मार्गावरती आहे. कारण मित्रांनो, क्रीडा शिक्षकांची भरती करत असताना जर TET ऑलरेडी शासन निर्णय होता, त्यानुसार TET यांना कंपल्सरी केली नव्हती, परंतु जर आता केली तर मात्र उमेदवारच भेटणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे तसं एक्झेम्पशन 1-2 वर्षाचं देण्यात यावं अशी आपण मागणी केलेली आहे. लवकरच याचा सुद्धा शासन निर्णय तुम्ही आलेला पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही तुमची A+ गुरु ॲप प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड केलं असेल, तुमची रँक पाहिली असेल, जे काही RTI नुसार माहिती आहे ती सुद्धा आपण तिथे टाकलेली आहे, ती पाहिली असेल. सोबतच जर तुम्ही शिक्षक भरतीसाठी वाट पाहत असताना अतिशय महत्त्वाचा जो तुम्ही पाऊल उचललेला आहे ते म्हणजे जे काही टीचर्स हेल्पलाईन बॅच जर जॉईन केली असेल ना मित्रांनो, ॲडव्हर्टिजमेंटसाठी सांगत नाही, एकदाच चान्स आहे. उद्याच्याला पुढच्या भरती संदर्भात कोर्टामध्ये काय झालेलं आहे ते सुद्धा याच चॅनलवरती टेट 4 वरती मी लवकरच सांगणार आहे. परंतु आज असा घेतलेला आहे की जे माझे हे व्ह्युअर्स आहेत, जे अगदी खूप आशा बघून आमच्या शिवनिटी फाउंडेशनकडे पाहत असतात, त्यांची स्वप्न पूर्ण झालेली पहिल्यांदा बघायची आहे. आणि मी तुमच्याकडे 4थ्या टेटकडे आम्ही येणारच आहोत, कारण कोर्टात नुकतीच सुनावणी झालेली आहे. काल सुद्धा मी कोर्टामध्ये त्याचे स्वतः साक्षीदार होते. पाहूयात आपण त्याच्या संदर्भात सुद्धा बोलूयात. परंतु सध्या हा जो फायदा आहे तो मेरिटोरियसलाच होणार आहे. ज्यांचं मेरिट नाहीये खूप चांगलं, त्यांना तितकासा फायदा होणार नाहीये. मेरिटोरियसमध्ये सुद्धा त्यांना अजून खूप म्हणजे आहेच कसरत आहेच की त्याच्यामध्ये त्यांना तेवढ्याच ह्याच्यामध्ये खेळत असताना सिलेक्शन मात्र 50च्या आतमध्येच होणार आहे असं आपल्यापर्यंत समजलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर त्याच्यामध्ये बदल होतील ते तुम्ही पाहाल, कारण कशी कोणी पसंतीक्रम कसं देते त्याच्यावरती सुद्धा खूप महत्त्वाची गोष्टी अवलंबून असणार आहेत. आणि मित्रांनो, फायनली काय आहे की जो पसंतीक्रम वाढवून द्या हा जो लढा होता त्याला कुठंतरी यश येते आणि ते योग्य यश येते. कमी मार्क्सवाल्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळाली. जे मेरिटोरियस आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला नाही आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे आपण त्याचे आभार मानलेले आहेत. ट्विटर, इंस्टाग्राम किंवा तुम्ही टेलिग्राम कुठेही सर्च करा, कारण मित्रांनो हे गरजेचं आहे. जे चांगलं करते ना त्याला चांगलं म्हणायला शिका. देव तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चांगलं करेल. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग.